अन्वितला स्कूलमध्ये सोडलं आणि त्याला स्कूलमधून सोडून येता येता भाजीपाला वगैरे घेतला. तर रोज काही ना काहीतरी सामान घ्यायलाच लागतं. व्ह्यू बघा आमच्या घराच्या इथला कसा आहे. आज आज ब्रेकफास्टला पोहे आणि हे पनीरचे पकोडे बनवलेत मी. यम्मी यम्मी. अन्वितला पण स्नॅक्सला हेच दिलेलं. आता मी ब्रेकफास्ट करून घेते. चला मार्केटमधून काही काही सामान घेऊन आली आहे, दाखवते तुम्हाला. केळी आणलेली आहेत, त्यानंतर टमॅटो, पनीर, पेरू, लिंबू, पालकची भाजी, पालक पनीर बनवायचा विचार आहे आज. त्यानंतर उद्या आम्ही फिरायला जाणार आहे. त्यासाठी जिथं जाणार आहे ना, एका देवस्थानच्या ठिकाणी जाणार आहे. तिथं लुंगी घालावी लागते पुरुषांना. त्यामुळं विनायकची लुंगी मी शोधत होते. शोधत नाही आहे, मी ठेवलेलं आहे या बॅगमध्येच. मग ते काढून धुवून इस्त्री करून ठेवावं म्हटलं. हे आम्ही आमच्या वास्तुक शांतीच्या वेळी घेतलं होतं त्याच्यासाठी. बरेच दिवस झाली बेडशीट चेंज केली नव्हती, म्हणून म्हटलं बेडशीट चेंज करून घेऊया. थोडंसं डीप क्लिनिंग पण होईल. घरामध्ये लहान मुलं असली की बेडशीट घाण होत राहतातच. किती पण क्लीन करा, काहीतरी काहीतरी खातात आणि ते कोपऱ्यामध्ये जाऊन बसतं. त्यामुळे मग आज डीप क्लिनिंग करायचा विचार केला होता. त्यानंतर पिलो कवर पण कुशन कवर पण चेंज केले नव्हते बरेच दिवस झालं. मग म्हटलं चला कुशन कवर्स पण चेंज करूया. थोडासा चेंज वाटतो ना, असं फ्रेश वाटतं मला थोडंसं अधूनमधून चेंज करत राहिलं की. म्हणून मग मी मल्टिपल कुशन्स कवर आणून ठेवलेले आहेत. कवर चेंज करून झाल्यानंतर पिलोज असे मस्त असे सेट करून घेतले. हा टेडी आहे, मला फार आवडतो. क्लिनिंग झाल्यानंतर मग मी स्वतःला क्लीन केलं, हेड वॉश करून घेतला होता. आणि काय माहिती खाजवायची थांबेनाच झाली आहे. आता कपडे वाळत पण घालून यायचे आहेत, मशीनला लावले होते. खूप सारे कपडे होते आज. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तुम्ही मस्तच असाल माहिती आहे मला. मी पण छान आहे आज. आज मूड चांगला आहे माझा. आणखी ब्रेकफास्ट झालेला आहे आमचा. अंघोळ आत्ता झाली माझी. आणि विनायक पण घरीच आहे आज. से हॅलो. त्याचं वर्क फ्रॉम होमच आहे आणि आम्ही निघालोय उद्या कुठेतरी एका स्पेशल ठिकाणी. तुम्हाला दाखवते तिथं गेल्यानंतर. सरप्राईज आहे तुमच्यासाठी पण. काय हसाय हे माणूस हसायला लागले मी असं म्हणल्यावर. सरप्राईज आहे म्हणल्यावर तुमच्यासाठी. होय काय? त्यांच्यासाठी काही सरप्राईज आहे म्हणणार काय? त्यांना पण बघायला आवडतंय म्हणून. मग इथं आवाज यायला लागलाय. हा जाऊया. अन्वितचा टिफिन द्यायचा आज. फक्त स्नॅक्सला दिलेलं होतं, ब्रेकफास्ट केलंय. असं नाव लिहिलंय. नाव का दिसेना? हा थोडंफार दिसतंय बघा. नाव लिहिलंय आणि आता देऊन येणार आहे टिफिन. आणि माझे 1-2 ब्लाऊज पण शिवायला टाकलेले, ते पण घेऊन येते जाऊन. विनायक घरी म्हटल्यावर आज देणार होता 8 तारखेला. आता आज 12 तारीख आहे, तरी पण झालेलं नाही आणायचं. नंतर भेटते बाहेर जाऊन आल्यावर. अन्वितला टिफिन देऊन आलो आणि ब्लाऊज स्टिच केले का बघायला गेलेलो. 8 तारखेला देणार होते, पण अजून त्यांनी स्टिच केलेलंच नाहीये. त्यात मी रिसीट घरी विसरून गेली. परत येऊन रिसीट घेऊन गेलो. त्यात विनायकचा जरा ओरडा खायला लागला, मी नाही आता येणार, संध्याकाळी जाऊया. त्यात आणि त्यानं ब्लाऊज पण दिलं नाही. आता मला भूक लागला. आज काल संध्याकाळपासून मला एवढी भूक लागायला लागल्या ना, सारखी भूक लागायला लागली. काहीतरी खाऊया खाऊया असं वाटायला लागलं. कारण उलटी झाल्यामुळे मला वाटतंय सगळं पोट रिकामं झालंय ना, मग ते त्याचा कोटा पूर्ण करणार भरून घेऊन. जेवायचं आहे पण भाताला आत्ताच ठेवलंय. मग भात झालं की जेवून घेणार. मी पातेल्यातच भात करते. बरेच 1 वर्ष होत आलं आता. छान लागतोय भात. कुकरमध्ये पूर्ण फडफडीत होतो भात आणि थोडंसं घाज्यात अडकल्यासारखं होतंय मला. मग मला पातेल्यातलाच भात आवडायला लागलाय आजकाल. आता उद्या फिरायला जायचं म्हटल्यावरती मग म्हटलं चला पोह्याचा चिवडा बनवूया. हे पातळ पोहे आहेत आणि मऊ पडलेले. मग यांना उन्हामध्ये ठेवून घेते. क्रिस्पी बनतात उन्हामध्ये ठेवलं की. आता इथं आमच्या दारामध्ये ऊन येत आहे, पूर्वी येत नव्हतं. चिप्स खाल्ले पण पोट नाही भरलं. आता जेवणार आहे मी. जेवणासाठी आज काय बनवलंय दाखवते. पनीरची भाजीच म्हणतो ना आपण. पनीर दिसं ना काय? हे बघा पनीर आहे तिथं. आणि पालकचं सांबर आहे. हे भांड बघा कसं दगडाचं आहे. 2 वर्षापूर्वी घेतलेलं मी. आणि चपाती. मगाशी ते चिवडा बाहेर ठेवलेला, त्याला आता थोडंसं मिक्स करून घेते. बराच वेळ जातो. क्रिस्पी बनायला पाहिजे, नाहीतर खूप वेळ लागतो गॅसवरती. सारखं हलवत बसायला लागतंय. कधी कधी विसरून जातंय. थोडेसे क्रिस्पी झालेत पण एवढे नाही. अजून व्हायला पाहिजे. अजून 1-2 तास तरी ठेवायला पाहिजे मला वाटतं.
किती क्रिस्पी झाले खाऊन दाखवते म्हणजे कळेल तुम्हाला. बऱ्यापैकी झालंय, थोडं अजून व्हायला पाहिजे. लसणाच्या कुड्या बघा केवढ्या मोठ्या आहेत, तुम्ही हातात घेतल्यानंतर तुम्हाला दिसू शकते. आणि इथं तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेते. पहिल्यांदा शेंगदाणे कुरकुरीत भाजून घेणार आहे. शेंगदाण्याचा आवाज बघा कसा यायला लागलाय. फुटाण्याची डाळ घातलेली आहे आता. याला चांगलं भाजलं की मग नेक्स्ट प्रोसेस करायची. आता याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊया. लसूण छान असा भाजून द्यायचा. सोबतच मी घालणार आहे कढीपत्ता. आणि पळून जायचं असं कढीपत्ता घालून. हे बघा इथं शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ भाजली. शेंगदाणे जरा जास्त भाजले पण ठीक आहे, खाऊ आम्ही, खायलाच पाहिजे, पण दुसरा पर्याय नाही. होय हे बघ कसलं भारी दिसतंय लसूण आणि कढीपत्ता. होय ना. त्याच्यामध्ये आता काय घालणार आहे मी, मिरच्या कट करणार आहे याला मधून असं आणि घालायच्या. देठ काढून घेते अगोदर. या अशा मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत, मधून 2 कट एकच कट लावायचा आणि घालायचं फोडणीमध्ये. आणि हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. पिवळा चिवडा बनवून तयार आहे. आता फक्त याला थोडस गरम करणार आहे. थोडा मऊ वाटतोय तेल लागल्यामुळं. मी बाळा स्कूल मधनं आलेला आहे. हाय कर पिल्लं. आणि जेवायला लागलाय आणि चिप्स आहेत ना फेवरेट. आणि काय आहे ते चिवडा आणि भात आमटी. आज टिफिन मध्ये काय खाल्लं? पनीर आणि चपाती. पालक पनीर होतं ना. मग पालक पनीर केलंय आज. मग कुणाचा डबा खाल्लं? रेडच पनीर होतं. आणि चॉकलेट मिळालं का? चॉकलेट नाही मिळालं. गंमत केली. जेव. मला नको रिमोट. जेव. सॉरी. अन्वीच्या फ्रेंडच्या घरी गेलो होतो. तिथं त्याच्या सिस्टरनी हे प्रोजेक्ट बनवलं होतं. म्हणजे तिच्या मम्मानी हेल्प केली होती तिला. काहीतरी सांची स्तूप आहे, भारी बनवलंय हे खरं. आताच फ्रेंडच्या घरी जाऊन आलो आणि थोडंसं पाणीपुरी पण खाऊन आलो बाहेरून. चटपटीत अशी तिखट तिखट पाणी पिलं, छान वाटलं. अन्वीतनं काय खाल्लं? बोटी मसाला. आणि अन्वीत आता होमवर्क करायला लागलाय गुड बॉय सारखं. लेसन 2, लेसन 3, लेसन नाही 2 4 5 6. 2 4 5 6. 2 4 5. That's all you have to read. मम्मा चपाती करणार आहेस ना? हो. हे काय करायला लागल्या? कमी पडल्या आज चपात्या. गोल गोल गोल. आउच. काय पाडलंस खाली? सॉरी. मम्मा चपाती तव्यावर गोल गोल. हे बघ कसलं गरम. फोन मध्ये पाठी मागे दे बा. मम्मा लागल्या तुला? हे बघा, आंबट आंबट लिंबू कांदा. चपाती चपाती सकाळची. चपाती कुठे आहे? हे काय इथं एक आहे बघा, ही आता केलेली. नुसतं हे का? 4 करणार आहे, बास होते 4. गरम गरम. तुला सबस्क्रायबर्स ना. अरे थांब थांब थांब, भाजी विसरली ना. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. आता अंथरून टाकलंय, झोपलोय आम्ही. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय टिक्टालोजा. आज पण लय लवकर झालंय माझं जेवण. होय. पण ब्लॉग नुसतं 5 मिनिटचा झाला. बाय बाय.